पुंडलिकावरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ता की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सदगुरु महाराज की जय। सोमनाथ संतन की जय। सोमेश्वर भगवान की जय। सदा भवानी दायिनी सन्मुख हे गणेश। पांचों देव रक्षा करे ब्रह्मा विष्णु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरु गणेशाय नमः। श्री गुरु सरस्वते नमः। श्री गुरु आदिशक्ति दुर्गा माताय नमः। श्री सांब सदा शिवाय नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री सद्गुरुनाथाय नमः। श्री सर्वदेवी देवताय नमः। श्री सर्व साधु संताय नमः। श्री सर्व सज्जनाय नमः। श्री सर्व दुर्जनाय नमः। श्री सर्वभूताय नमः। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। राधा रमण हरि मुकुंद जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। शुक्लदेव राजा परीक्षितला पवित्र पावन मंगल में कथा सांगत आहे। भगवान श्री कृष्णाचं चरित्र सांगत आहे। कंसाचा वध झाला। आई वडिलांना बंदिशाळेतून काढलं। मथुरेचं राज्य मिळालं। त्याच्यावर उग्रसेनाची स्थापना केली। स्वतः सांदीपनी ऋषीकडे जाऊन शिप्रा नदीच्या काठावरती गुरु महाराजांची सेवा करून ज्ञान संपादन केलं आणि परत मथुरेमध्ये आले। आणि एके दिवशी त्यांना त्यांच्या आल्या गोपिका होत्या, गोप बालक होते, माता यशोदा होती, नंद बाबा होते, त्या त्यांच्या लाडक्या गायी होत्या। त्या सर्वांची आठवण त्यांना आली आणि त्या आठवणीवर ते रडायला लागले।
तेवढ्यात उद्धवजी त्या ठिकाणी आले. भगवान म्हणताहेत, हे पाहून उद्धवजींना आश्चर्य वाटलं की आता दुष्टांचा संवाद झाला, कंस मामाला मारलो, आई वडिलांची सुटका झाली, राज्य मिळालं, तर ते त्यांनी उग्रसेनाला त्या ठिकाणी बसवलं. आणि मग यांना आता दुःख काय, का बरं मिळत आहे? तो उद्धवजी जातात आणि सांगतात का काय आहे, ते तुमचा जवळचा मित्र आहे, तुमचा प्राणसखा आहे, माझ्यावर तुमचं अनन्य प्रेम आहे प्रभू. आणि ज्याचा अनन्य प्रेम असतो, जो अंतरातला सखा असतो, त्याच्याजवळ आपल्या सुख दुःखाच्या गोष्टी जरूर माणसाने कराव्या. ज्याच्या अंतरात प्रेम नाही, त्याच्याजवळ आपण जर गोष्टी केल्या तर तो रडून ऐकतो आणि हसून लोकांवर सांगतो. वास्तविक कसं पाहिलं, अपनी लाज किसी को दिखाना नहीं, सर कटाना मगर सर झुकाना नहीं, सर कटाना मगर सर झुकाना नहीं. अपनी लाज किसी को दिखाना नहीं, अपनी लाज किसी को दिखाना नहीं, सर कटाना मगर सर झुकाना नहीं, सर कटाना मगर सर झुकाना नहीं, सर कटाना मगर सर झुकाना. आपली लाचारी जी आहे ना, ती व्यक्त करू नका. लोक मजाक करतात त्याची. प्रारब्धाचा भोग समजून आनंदाने ती लाचारी भोगा. आणि बोलायचंच आहे, आपलं गाणं करायचंच आहे, तर त्या करुणा विधान परमात्म्याजवळ करा. एकांतामध्ये त्याच्याशी गप्पा करा, त्याच्याजवळ रडा, त्याच्याजवळ आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी करा. तुम्ही ज्यावेळी भगवंताचा असं गणित धरा की माझा भगवंत माझ्या समोर आहे आणि मी त्याच्याशी बोलते, तर तो भगवंत खरंच आपलं गाणं ऐकतो. आणि त्याच्याशिवाय आपलं दुःख दूर कोणीच करू शकत नाही. मग व्यर्थ का चिंता करावी? चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रे न विशेषता. चिंता आणि चिता हे दोन्ही सारखे आहेत, फक्त एका बिंदूचा फरक आहे की चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला क्षणोक्षणी जाळते. चिंता से घटे चतुराई, पाप से घटे लक्ष्मी, दुख से घटे शरीर का गए दास कबीर. चिंता चतुराई घडते, पापाला लक्ष्मी घडते आणि दुःखानं आपलं शरीर घडतं. आणि म्हणून चिंता आपलं दुःख जे आपले जीवलग आहे त्यांना सांगा. भगवंत एकांतामध्ये रडतायत, एका एका स्त्रीची आठवण येते आहे, एका एका गोप बालकाची आठवण येते आहे. उद्धवजी सांगा, प्रभू मला सांगा ना तुम्ही काय झालं, माझ्या मरणे सांगा, तर कोणाला सांगा, तुमचं मन हलकं होईल. आपण म्हणत नाही का, बस झालं मी रडू नको, तो नाला बोल, तो मन हलकं होईल. एखाद्या कोणी मेलं तर रडते, मग आपण म्हणतो बस झालं मी आता रडू नको, तो नाला बोल. तसं उद्धवजी सांगू लागले की तुम्ही सुद्धा मला सांगा. मग बुद्धाला भगवंत सांगता, बुद्धा अरे मला त्यांनी किती प्रेम दिले याचं वर्णन मी करू शकत नाही. त्यांच्या प्रेमाचं कर्ज माझ्यावर झालेलं आहे बुद्धवा, आणि मी त्यांना सोडून आलो. किती दुःखी झाल्या असतील त्या, माझ्या विरोधात त्या जिवंत असतील की नसतील, त्यांची अवस्था काय असेल, त्या जेवण करत असतील की नाही, असं भगवंत सांगतात. उद्धवजी सांगतात, देवा तुम्हाला जर एवढी त्यांची काळजी आहे, एवढे तुमचे जर ते जीवलग आहे, तर तुम्हाला तर ब्रह्मज्ञान होतं.
मग तुम्ही त्यांना का सांगितलं नाही? त्यांना जर निर्मुक्ती मार्गाचं ज्ञान दिलं असतं तर त्यांनी समज धरले असते की भगवंत माझ्यापासून गेलेच नाही, माझ्या जवळच आहे. भगवंत सांगतात, उद्धवा तू सांगतो ते खरं आहे, पण मी त्यांच्या पुढे मी असा मजबूर आहे की मी त्यांच्या पुढे ज्ञानाच्या गोष्टी करू शकत नाही, कारण त्यांनी मला प्रेमानं मोहून टाकलाय. आणि भक्ती ही प्रेमाचीच पाहिजे मायबाप हो. बिना प्रेमाची भक्ती असेल ना त्याला काही किंमत नाही. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमवीण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमवीण ज्ञान नको देवा. नित्य अभिमान दयावारी, नित्य अभिमान दयावारी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अभिमान दयामानी, अभिमान दयामानी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. रागविने देवी शृंगार पैजेला, जैसा प्रेमाविन झाला नाही. एखाद्या रंग्या बाईनं जर अतिशय शृंगार केला, दागदागिने घातले, वेणी फरी केली, पण कुंकवा नाही ठावर म्हणे मी आहे म्हणून, भावानी नदीवर कैसा नाही. प्रेम हे भक्ती मार्गातलं नाक आहे, नाक. अगदी नाक जर मोठी असली तर बाकीच्या शृंगाराला सौंदर्याला काय किंमत आहे? काय करावी ती भक्तीचं लक्षणे, काय करावी ती भक्तीचं लक्षणे, काय करावी ती भक्तीचं लक्षणे, काय करावी ती भक्तीचं लक्षणे. नागर आहे ते, नागर आहे ते, वाया गेली, वाया गेली. काय करावी ती भक्तीचं लक्षणे, काय करावी ती भक्तीचं लक्षणे. नाक नाही तिथे, नाक नाही तिथे, वाया गेली, वाया गेली. काय करावी ती भक्तीचं लक्षणे, काय करावी ती भक्तीचं लक्षणे. भगवंत उद्धाराला सांगतात गोपींच्या आतमध्ये हो. पण भगवंताची या ठिकाणी एक लीला आहे. उद्धव हा भगवंताचा जीवलग मित्र होता आणि तो बृहस्पती गुरूंचा शिष्य होता. त्याच्याजवळ ज्ञान होतं महाराज, पण त्याच्याजवळ प्रेम नव्हतं, त्याच्याजवळ भक्ती नव्हती. माझ्या उद्धवाला भक्ती नाही, त्याच्यामुळे हा अहंकारानं वाया चालला जाईल. याला प्रेम लक्षणा भक्ती कशी असते, ज्ञानोत्तर भक्ती कशी करावी
याचं मार्गदर्शन करण्यासाठी भगवंताने ही लीला केली, मुद्दाम लीला केली. त्या उद्धव येतो आहे आणि येणार आहे आणि आपण त्याची आता जिरवणार आहे. उद्धव म्हणतो मग तुमचा काय विचार आहे देवा? माझा असा विचार आहे की तुम्ही देवगुरु बृहस्पतीचे शिष्य आहात, तर तुम्हीच त्या वृंदावनामध्ये जावं, रोजभूमीमध्ये जावं आणि त्या गोपिकांना, त्या ब्रजबालकांना, यशोदा मैयाला, नंद बाबांना तुम्हीच सांगावं. तुम्ही जर गेले, तुम्ही माझ्यासारखे सुंदर आहात, तुमच्या मध्ये माझ्यामध्ये काही फरक नाही. तुम्ही जर गेले तर त्यांचा वियोग कमी होईल. कारण वियोगाचं दुःख हे फार वेगळं असतं. संयोगामध्ये दोन माणसं एका ठिकाणी असतात ना, तेव्हा माणसाची किंमत कळत नसते. जोपर्यंत नवरा आहे बाईला, तोपर्यंत ती बाई म्हणते चुप बसा, तुम्हाला काही समजत नाही. आणि नवरा निघून गेला की त्याची एक एक आठवण येते वियोगामध्ये. ती बाई किती जरी खायला राहिलं तरी तिला आगी लागत नाही, अंतरात जळत राहते. कारण वियोगाचं दुःख फार कठीण आहे. कोणाला सांगावं, कसं सांगावं? वियोग ज्याला होतो ना त्याला कळतं. आणि भगवंताचं आणि आपलं भक्ताचं नातं असं असावं की भगवंताच्या पासून आपण जर एखाद्या दिवस किंवा एखादा महिना जर आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहिलो आणि आपण त्या भगवंताची आठवण केली नाही, स्मरण केलं नाही, नामचिंतन केलं नाही, तर विचार करा की मी 8 दिवस झाले त्या भगवंताला आठवलं नाही, तर भगवंत कसा असेल? त्याला काय बघा, एक साधू महाराज होते आणि त्यांनी बालकृष्ण भगवंताला मुलगा समजलं होतं. कुंभमेळा भरला तेव्हा त्यांना वाटलं का आपण कुंभमेळ्यामध्ये जावं, प्रयाग तीर्थामध्ये जावं, अनेक संत महात्मांचे दर्शन होतील, त्रिवेणीचं स्नान मिळेल, कथा कीर्तनाचा लाभ होईल. पण विचार केला की कुंभमेळ्यामध्ये अतिशय गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये माझा काना जर चेंगरला, हरवला तर मग मी काय करू? हा विचार करून त्याने तो कुंभमेळ्याला जाणं रहित केलं, स्थगित केलं. रोज त्या भगवंताला कानाला त्यांनी मानसिक पूजा करायची. दूध आणलं म्हणजे त्याला म्हणायचं, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पाजायचं, जेवण करायचं. एका दिवशी दूध पाजता दुधात कल्पनेनं साखर जास्त फोड केली. आणि मग ते विचार करता की आज साखर जास्त पडली, ती काढण्याचा प्रयत्न केला. पण आता दुधात पडलेली साखर कशी निघणार हो? कोशिश करतात काढण्याची की आता दुधातून कसं काढावं. साखर दुधात पडली म्हणजे ओली होऊन गेली, तू एकरूप झाली. लहाना म्हणतात बाबा मानसिक पूजा न करताय, मनालाच टाके ना, पडू द्यायला पडली तर जास्त कशाला म्हणतात. अशा रीतीनं त्या भगवंताचं आणि त्या साधू बाबाचं बोलणं चालू राहायचं. एके दिवशी साधू बाबा वारले. आपल्या शिष्याने त्यांचं अंत्यअष्टी करण्यासाठी लाकडं वगैरे जमा केले आणि तेवढ्यामध्ये एक लहानसा बालक खांद्यावरती तांब्याची घागर घेऊन आला. थांबा, माझ्या बाबांची गंगेच्या पाण्यात स्नान करण्याची इच्छा होती, पण माझ्यामुळे ते जाऊ शकले नाही. त्यांच्या मनातल्या मनात राहिलं आणि म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही थांबा, त्यांना खाली उतारा, मी त्यांना गंगाजळात स्नान घालतो. खाली उतरवलं, गंगाजळात स्नान घातलं, कोणात वर ठेवलं. त्या लहानशा बालकाला अग्नी लाग दिला, पाणी फिरवलं, घट फिरवला आणि मग निघाला.
निघाल्यानंतर ही मंडळी पाहतात कुठे गेला काही पत्ताच लागला नाही. मग ते म्हणता बाबांनी तर आपल्याला काही सांगितलं नाही का माझा कोणी मुलगा आहे, मग हा कोण असावा. मग त्यांच्या लक्षात आलं की आपले गुरु महाराज मानसिक पूजा करत होते आणि बालकृष्णाला त्यांनी आपला मुलगा मानला आणि त्याच्यामुळे भगवंत प्रगट होऊन भगवंतानं त्यांचं गंगास्नान घातलं. म्हणून आपल्याला जर शक्य नाही झालं तर जिथे आहे तिथे मानसिक पूजा करा. आणि मानसिक पूजा ही सर्वात जास्त आहे. आपण शरीरावर पूजा करतो पण मला खात्री आहे की 99% लोक फक्त देवासमोर असतात शरीरानं, पण मन मात्र नसतं तिथे. 99% लोक यात्रेला जातात, दर्शन घ्यायला जातात, पण दर्शन घेऊनही दर्शन होत नाही. त्यांना जर विचारलं तुम्ही दर्शन कसे घेतला, कोणत्या रंगाचा तिथं आपण घातला होता देवाला, भगवंताच्या गळ्यात अंगठा कोणता होता नाही सांगता येत, कारण त्यांचं लक्ष त्या ठिकाणी नाही. ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी. असो उद्धवलेला भगवंत सांगा विश्वनाथ महाराज पाटील पाहिल्यावर जयते सांगा भगवंत सांगा तुम्ही जा आणि माझा निरोप सांगा. हा माझा पितांबर घालून जा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ओळखतील, लवकर ओळखतील. आणि माझं पत्र पण घेऊन जा. भगवंतानं पत्र लिहिलं आणि उद्धवजी व्रजभूमीकडे निघाले. लांबच काही गोपींनी पाहिलं की पिवळा पितांबरधारी येतो आहे. त्यांना असं वाटलं की आमचा कान्हा आला, आमचा कान्हा आला. सर्व एकमेकीला सांगू लागल्या लालो आयो, लालो आयो, कान्हो आयो, कन्हू आयो. सर्व धावत धावत आल्या, पण जवळ आल्या पाहता हा कान्हा नाही. कान्हा सारखा दिसणार आहे, हा तर दुसरा कोण आहे. नाराज झाल्या, हातात झाल्या. कोण आहे तुम्ही, कुठून आला. मी मथुरेहून आलो. कोण आहे. मी तुमच्या कानाचा मित्र आहे. असं काळाच्या काळात त्यांना आम्हाला वियोगामध्ये जाणून जाणून आम्हाला आमची राग त्यांनी लावली. कशासाठी आला. त्या गोपींनी त्याला नकावलं. त्या कानाचा निरोप घेऊन आलो, त्याने पत्र दिलं आहे. आता त्या अज्ञानी न शिकलेल्या गोपी त्या उद्धवाच्या हातातलं पत्र घेतलं आणि त्या भगवंताचं पत्र त्यांनी एक एक तुकडा केला आणि त्या पत्राला आगमन करता छातीला लावता आमच्या कानाचं पत्र आलं. छातीला लावता, डोळ्याला लावता, चुंबन घेता. उद्धव म्हणतो काय आणारी बाय नाही. पत्र वाचलं सोडलं आणि त्याचे तुकडे तुकडे केले आणि त्याचे चिंधळे करून त्या आता त्यांचं चुंबन घेताय, त्याला छातीला लावताय. चला मला भगवंतानं तुमच्यासाठी पाठवलं, तुम्हाला भगवंताची आठवण येते ना. म्हणे हा, मग चला आता मी तुम्हाला
भगवंताबद्दल निर्गुण ब्रह्माचं ज्ञान सांगतो. असं का म्हणे ज्ञान सांगता का? तेव्हा त्या गोपी म्हणतात, यानं बराच प्रयत्न केला ज्ञान सांगायचा, की तुम्ही चिंता करू नका, भगवंत तर सर्व व्यापक आहे, कणाकणात भगवंताचा वास आहे. मी नसेसा कौन ठाव असे, परिप्राण याचे दैव कैसे, मीच नाही म्हणते, मी नाही अशी जागा तरी कोणती? कणाकणात भगवंत आहे, आणि तुम्ही त्या भगवंताला जर कणाकणात त्या भगवंताला ओळखलं ना, तर तुम्हाला वियोग होणार नाही. अशा रीतीने त्या सांगतायत, उद्धवजी सांगताय. तेव्हा ती गोपी काय म्हणते, बिना कृष्ण दर्शन की शांती नहीं, बिना दादा बिना कृष्ण दर्शन की शांती नहीं, बिना कृष्ण दर्शन की शांति वो तो ज्ञान चर्चा तुम्हारी नहीं है, वो तो ज्ञान चर्चा तुम्हारी नहीं है, वो तो ज्ञान चर्चा तुम्हारी नहीं है, तुम्हारी नहीं है. कृष्ण दर्शन की शांति नहीं है, बिना कृष्ण दर्शन की शांति नहीं है. कृष्ण दर्शन की शांति कृष्ण दर्शन की शांति. क्या तुम सुनाते हो निर्गुण कहानी, क्या सुनाते हो निर्गुण कहानी, क्या समझने की जाती नहीं है, हमारे समझने की जाती नहीं है, आती नहीं है. ना कृष्ण दर्शन की शांति नहीं है, बिना कृष्ण दर्शन की शांति नहीं है. दादा समझते हैं ना? अरे उद्धव, तू आम्हाला निर्गुण ब्रह्माचं ज्ञान सांगतो, पण आमच्या मनात तो सगुण ब्रह्म बसलेला आहे ना. तुझं ज्ञान आम्ही कुठे बसतो? आमच्या मनावर एकच मन आहे, आणि त्या मनामध्ये तो बसलेला आहे. आम्हाला ते ऐकण्याची सवय नाही. तुम्ही कोशिश करून सांगता, पण आमच्या समजमध्ये ते काही येत नाही. मस्जिद के अंदर में मोहन की सूरत, मस्जिद के अंदर में मोहन की सूरत, के अंदर मोहन की सूरत. प्रेम की बात आती नहीं है, प्रेम की बात आती नहीं है, आती नहीं है. बिना बसे दिल के अंदर में मोहन की सूरत, बसे दिल के अंदर में मोहन की सूरत. घड़ी पर घड़ी कभी जाती नहीं है, घड़ी पर कभी दूर जाती नहीं है, जाती नहीं है. बिना कृष्ण दर्शन की शांति नहीं. आमच्या मनात तो बसलेला आहे ना, तो दूरच जात नाही आमच्यापासून. तुला खात्री नसेल ना, तर आमचं हृदय भरून पहा आहे की नाही तो मध्ये. एक दोन म्हणते, का उद्धवा काय निर्गुण ज्ञान सांगतोय, बरं त्या गाई खाली तो दूध दोहन करतोय. उद्धव पाहत होतो, खरी तो दूध दोहतोय. इकडे पहा त्या पारंगीवरती धोके खेळतोय तो गोपिकांबरोबर. आता उद्धव त्या डोकं गंगन करा लागला. मला देवानं फसवलं, मला पाठवलं, त्यांना रूप घेऊन आले, रूप घेऊन तिकडे दूध काढतोय, इकडे पारंब्या खेळतोय, इकडे शेतीच्या मांडीवर आहे. आता काय करावं? मग त्याला लक्षात आलं की आता समजून काही फायदा नाही. आणि त्या म्हणायला लागल्या, तो आम्हाला काय सांगू नहीं योग साधन की हमको जरूरत, नहीं योग साधन की हमको जरूरत, बिना प्रेम के मात
जागृती स्वप्न सुषुप्ती पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग. तर तुम्ही हे जे आम्हाला सांगता ना आणि गंधरे मदनाही होता आणि गंधरे मदनाही आता आणि गंधरे मदनाही आता दुसरे मदनाही आता मेमरिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. आम्हाला दुसरं काही नको आमच्या ध्यानीमध्ये तो भगवंत आहे. उद्धव आला होता गुरु बनून पण त्या गोपिकांचं प्रेम पाहलं कबीर महाराज सुद्धा वर्णन करतात. अरे कबीर कबीर क्या कहे जाकर हृदय को जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. एक कबीर नाही कोटी कबीर त्या गोपिकांच्या प्रेमामध्ये वाहून गेले असं त्या गोपिकांचं प्रेम आहे. आणि उद्धवजी त्या ठिकाणी गुरु बनून गेले पण 6 महिने राहिले आणि त्यांच्यापासून प्रेम लक्षणा भक्ती शिकले. ही ज्ञानोत्तर भक्ती कशी असते. ज्ञान तर घ्यायचं आहे निर्गुण ब्रह्माला समजायचं आहे आणि ते समजून सगुणाचं भजन करायचं आहे. कारण निर्गुणाचं ज्ञान घेऊन ध्यान करायचं तर कोणाचं करायचं. त्याला रंग नाही रूप नाही त्याला नाम नाही नाम घ्यायचं तर कोणाचं घ्यायचं. ध्यान करता येत नाही नामस्मरण करता येत नाही भजन करायचं तर कोणाचं करायचं. पण ज्ञान घेणं आवश्यक आहे. जर ज्ञान घेतल्याशिवाय आपण भक्ती केली तर ती भक्ती कशी भक्ती आहे ती कोणी भक्ती भावी भक्ती. आणि ज्ञानाशिवाय जर भक्ती केली भक्तीशिवाय ज्ञान जर घेतलं तर ते भक्ती ते ज्ञान अनाथ आहे. आणि भक्ती आणि ज्ञान जर असेल तर ते स्वनाथ आहे. अशा रीतीनं भक्ती पाहिजे तिन्ही गोष्टी पाहिजे जीवनात. भक्ती देई नमन वैराग्य तो त्याग ज्ञान बलमिव गरमत उदय कर्मी धान्या धारे गणे पाक एकार एक काम. तिन्ही गोष्टीची आवश्यकता आहे. जीवनामध्ये भक्ती पाहिजे जीवनामध्ये ज्ञानही पाहिजे आणि जीवनामध्ये वैराग्य सुद्धा पाहिजे. जगत नाशवंत आहे काही कोणाचं कोणी नाही. खाली उतरला की मिली पेतो काय का पैसे दे दक्षिणा टाका अमुक टाका लग्न करा बोला पूजा करा अभिषेक करा यज्ञ करा. आमचे लोक फांड वाढता मारा हे काय का सप्त्यातो 40-50 लाख त्यांना भेटतात. कथा सांगायची तर ठराव असतो. मला स्वतःला 21,000-25,000 रुपये तिथे वाशिम जिल्ह्यामध्ये देतात. मी ठराव नाही करत ते होऊन देतात आणि वरचे पैसे भेटतात. इकडे आमचे लोक म्हणतात महाराज तुम्हाला काय देणं काय शिंद्रीत बाबा 1000, 2,000, 5,000 त्याच्यापेक्षा देऊच नको. मी तशी कथा करतो आणि आपल्याला तर सोंग येत नाही. सांगायचं तितका टाइम जेव्हा त्या कर्मकांडामध्ये किंवा लोकांना घडवण्यामध्ये जातो तेव्हा वेळ तुम्ही या ज्ञानाच्या गोष्टी करा ना भक्तीच्या गोष्टी करा. 7 दिवस जरी 6 घंटे कथा केली तरी भागवत कथा सांगणं होत नाही. आणि मला आश्चर्य वाटतं की हे लोक त्याच्यामध्ये चुटके चाटके कहाण्या कुण्या सांगतात. कर्मकांडामध्ये योग यज्ञ करा अमुक करा अमुक करा इतके लोटे बसा तितके लोटे बसा. अंतरात भक्ती पाहिजे प्रेम रक्षणा भक्ती ज्ञानही पाहिजे त्यागही पाहिजे जीवनात. पैशाच्या हपापल्या लोकांना कधी शांती भेटत नाही. ज्ञान नसेल तरी त्यांना शांती भेटत नाही आणि भक्ती नसेल तरी त्यांच्या अंतरात भगवंताबद्दल प्रेम राहत नाही. उद्धवानं गोपींकडून प्रेम घेतलं अगोदर ज्ञान होतं आणि त्याच्या ठिकाणी आता तिन्हीची सांगड झाली. भक्ती मिळाली ज्ञानही मिळालं
आणि वैराग्य मिळालं. तिथून आले आणि भगवंताला सांगितलं, बरं झालं देवा, तुम्ही रडत होते मी आलो तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. काय झालं रे उद्धा सांगितलं का तुझ्या? मी काय ज्ञान सांगू देवा त्यांना? तर त्यांच्याजवळ तो ओतप्रोत ज्ञान आहे. त्यांचं त्या ज्ञान जगता आणि नुसतं बोलतो, त्या ज्ञान जगता म्हणजे ज्ञान आपल्या जीवनामध्ये आचरण करतात. अशा रीतीने उद्धवजी परत आले आणि भगवान श्रीकृष्णाला पुढे काय सांगतात? शुकदेवी सांगतात की कंसाला मारलं गेलं आणि कंसाच्या ज्या पत्न्या होत्या, या दोन पत्न्या होत्या, त्या जरासंधाच्या मुली होत्या, त्या माहेराला गेल्या आणि जरासंधावर त्यांनी दुःख व्यक्त केलं. आपल्या मुलींचं वैभव पाहून जरासंधाला सुद्धा खूप दुःख झालं. जरासंध म्हणतात की तुम्ही रडू नका, तुमच्या पतीला त्यानं मारलाय ना, मी त्या पदाचा सूड घेतो आणि तुम्हाला तुमच्या मनाला शांती वाटेल असं करतो. जरासंधाने अनेक दुष्ट राजे जमा केले आणि मथुरेवरती स्वारी केली. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा यांनी जरासंधाचा पराभव केला. एकदा नाही, दोनदा नाही, कितीतरी वेळा केला. पण भगवान विचार करतात की हा जरासंध एक उरलेले राजे जमा करून आणतो आणि आपल्यावर अचानक स्वार करतो आणि आपल्या मथुरावासी प्रजाजनांना दुःख होतो, त्रास होतो. म्हणून भगवंताने द्वारका नगरी उभी केली समुद्रामध्ये आणि त्या द्वारकेमध्ये सर्व मथुरावासी पाठवून दिले आणि आपण मात्र त्या ठिकाणी मथुरेतच राहिले. 17 वेळा जरासंधाला पराजित केलं. जरासंध हरत गेला. मग शेवटी जरासंधाने एका म्लेच्छ कालयवन नावाच्या महावीराला सोबत घेतलं. त्या कालयवनाला वरदान होतं की तो कोणाच्या हाताने मरणार नव्हता. जरासंधाने त्याला आणलं. त्यानं मथुरेवरती स्वारी केली. भगवंत मथुरेच्या बाहेर त्याच्याशी युद्ध करायला निघाले. त्याला तो भगवंताने हत्यार खाली टाकून दिलं आणि भगवंत पळत सुटले डोंगराकडे. कालयवन म्हणतोय, भगोड्या, ए रणछोडदास, ए भिंद्र्या, भगवंत म्हणतो तू काही बोल मला, मी थांबणार नाही. भगवंत त्या डोंगराच्या गुफेमध्ये घुसले. ज्या गुफेमध्ये मुचकुंद नावाचा राजा एक विश्रांती करत होता आणि गुफेमध्ये जाऊन भगवंताने आपलं पितांबर त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकून दिलं आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन लपून बसले. कालयवन पिछा करत आला. त्यानं पाहिलं की यानं झोपण्याचं सोंग केलाय, हाच कृष्ण असावा आणि म्हणून त्यानं द्रोणानं लत्ता प्रहार केला, लाथ मारली. मुचकुंद राजा उठला. मुचकुंद राजानं डोळे उघडून त्याच्याकडे पाहिल्याबरोबर कालयवन जळून भस्म झाला. मग मुचकुंद राजा इकडे तिकडे पाहतो, प्रकाश पडतोय. त्याला कळून चुकलं की कोणीतरी आहे. मग भगवंत हळू बाहेर आले. भगवंतानं पाहिलं, मुचकुंदाला नमस्कार केला. प्रभू तुम्ही आले का? मुचकुंद राजा हा महापराक्रमी होता. देवाच्या बाजूने युद्ध केलं, कितीतरी वर्ष युद्ध केलं. मुचकुंद राजानं युद्ध जिंकून टाकलं. पण युद्ध केल्यामुळे त्याला थकवा आला. म्हणून त्यानं देवाला सांगितलं होतं की आता मला विश्रांतीची गरज आहे, मी झोपणार आहे. पण मला एक वरदान द्या की जर माझ्या झोपेमध्ये कोणी व्यत्यय आणला तर मी उठल्यानंतर त्याच्यावर नजर पडता बरोबर तो जळू दे. आणि म्हणून भगवंताने या कालयवनाचा काटा करण्यासाठी त्या मुचकुंद ज्या गुफेत झोपलेले होते त्या ठिकाणी नेलं. आता का जरासंधाचा पराभव झाला. जरासंध मागे निघून गेला. इकडे भगवंत द्वारकेमध्ये आले. आनंदाने राज्यकारभार करताय आणि तिकडे अमरावती नगरी कौंडिन्यपूर, त्या कौंडिन्यपुराचा राजा भीष्म
या भीष्मक राजानं आपली मुलगी जी आहे तिच्या लग्नाचा विचार केला. भीष्मकाला वाटत होतं की आपली मुलगी सद्गुणी आहे आणि द्वारकाधीश भगवंताला द्यावं. पण भीष्मकाचा मुलगा होता एक रुक्मी. याची आणि दुर्योधना शिशुपालाची दोस्तानी होती आणि म्हणून तो रुक्मी म्हणे का नाही त्या गवळ्याला नाही द्यायचं द्वारकाधीशाला, माझी बहीण मी शिशुपालाला देणार. शिशुपालाला आणखी जरासंधाची सुद्धा साथ होती आणि म्हणून त्या रुक्मीनं लग्नाची तिथी निश्चित केली. वरात येऊन टेकणार आहे. आता थोडेच दिवस लग्नाला राहिलेले. रुक्मी विचार करते आहे की मी तर त्या भगवान द्वारकाधीशाची कीर्ती ऐकून म्हणून त्याला वरलेला आहे आणि सिंहाचा हा वाटा पुन्हा घेऊन जाईल हे काही बरं होणार नाही. मला जर श्रीकृष्ण भगवंताला नाही बोललं तर मी आत्महत्या करून टाकेल, पण मी शिशुपालाशी लग्न करणार. हा विचार तर करते तेवढ्यामध्ये तिचं लक्ष एका ब्राह्मणाकडे गेलं. तिच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण होता, त्याचं नाव सुदेव होतं. तो ब्राह्मण नगरीकडे येत आहे. रुक्मिणीनं पाहिलं, त्या ब्राह्मण देवताला बोलावलं, त्याला नमस्कार केला आणि सांगितलं, हे गुरुदेव, मला थोडस काम करता का बाबा तुम्ही? आणि काय काम? मी पत्र लिहिते आणि ते पत्र घेऊन तुम्ही द्वारकाधीशाजवळ वायुवेगाला जा आणि त्यांच्याजवळ पत्र द्या. सुदेव ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे. आता सुदेव ब्राह्मणाच्या मनात सुद्धा भगवान द्वारकाधीशाची कीर्ती त्यांनी ऐकलेली होती. त्यांच्या मनात इच्छा होती की द्वारकाधीशाचं दर्शन होईल, त्यांचं भेट होईल आणि म्हणून ते सहज तयार झाले. रुक्मिणी मातेनं पहिलं लव्ह लेटर लिहिलं जगातलं. 6 ओळींमध्ये भगवंताचे षड्गुण ऐश्वर्याचं वर्णन केलं आणि 7व्या ओळीमध्ये सांगितलं की मी तुम्हाला अंतःकरणापासून वळलेला आहे, म्हणून तुम्ही माझा स्वीकार करा. अमुक अमुक दिवशी लग्न लागणार आहे. त्याच्यामध्ये अजून ते लिहून दिलं की आमच्या माहेरची परंपरा अशी आहे, लग्नाच्या अगोदर मुलगी पार्वती मातेच्या मंदिरात जाते आणि अमुक अमुक दिवशी मंदिर आमच्या नगराच्या बाहेर आहे, त्या मंदिरावर मी अमुक दिवशी जाणार आहे. तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मला त्या ठिकाणावर घेऊन जाऊ शकता. सुदेव गेला द्वारकेमध्ये आणि गेल्यानंतर त्याने द्वारकाधीशाच्या हातामध्ये पत्र दिलं. भगवंतानं पत्र वाचलं. भगवंतानं जाणलं की या रुक्मिणीचा माझ्यावर अतिशय प्रेम आहे. हिनं मनानं आपला देह मला समर्पण केलेला आहे आणि जो देह समर्पण करतो त्याचा भगवंत रक्षण करतो, त्याची इच्छा पूर्ण करतो. म्हणून भगवंतानं लगेच तयार केली. बलराम दादा काही नव्हते तेव्हा गावामध्ये आणि बलराम दादांना न सांगताच द्वारकाला बोलावलं, रथ तयार केला आणि वायू वेगाने रथ निघाला. तोपर्यंत शिशुपाल, जरासंध, दंतवक्र यांची वरात येऊन त्या ठिकाणी ठेवलेली होती. शिशुपालाची हजारो राजे त्याच्या बाजूला आलेले होते, दारोगारी छावण्या दिलेल्या होत्या आणि रुक्मिणी माता आता कुलदेवतेची पूजा करायला निघाली. दादा दादा जिकडे तिकडे पाहते, आला का रथ, आले का माझे काना, असं पाहत चालत गेली आणि देवी पार्वती मातेच्या मंदिरात जाऊन तिला आपलं मनाची याचना व्यक्त केली. या आई, मी आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, पण आज मी तुला सागर घालते की मी अंतरातून पूर्ण मनापासून त्या श्रीकृष्ण द्वारकाधीश श्रीकृष्णाला वरलेला आहे, तोच माझा पती व्हावा आणि त्याच्यासाठी तो असा योग घडून आण की माझा आणि त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. पार्वती मातेला नवस करून बाहेर निघाली आणि तेवढ्यामध्ये तिनं पाहिलं की द्वारकाधीशाचा रथ आला आहे. रथावरती पताका फडकत आहे आणि रुक्मिणी वाटेला चालली. हे सर्व पाहत राहिले त्या रुक्मिणीच्या रूपाला
हे बेसावध होते सर्व. यांना काही वाटत होतं का कोणी येईल ना रुक्मिणीला आनंद करेल वगैरे. ते पाहत राहिले आणि तेवढ्यामध्ये त्या वाटेच्या जवळ भगवंताचा नंदाला वायुवेगानं रुक्मिणी जवळ आली. रुक्मिणीचा हात पकडला. रुक्मिणी रथात चढली आणि भगवंतानं वायुवेगानं रथ. आणि तेव्हा हे ओरडायला लागले, पकडा पकडा, आला आला आला, धरा त्याला. रुक्मिणी निघाला, शिशुपाल निघाला, सर्व राजे निघाले. रथदार थाकतोय आणि भगवंतानं आपल्या धनुष्याच्या बाणांचा वर्षाव केला आणि सर्वांना त्या ठिकाणी कोणाला जखमी केलं, कोणी मागे परतले, कोणी काय झाले. फक्त एक रुक्मी मात्र भगवंताचा पिछा करत करत पुढे आला. मग भगवंतानं त्यालाही पकडलं आणि त्याला मारण्यासाठी खड्ग काढला. एवढ्यामध्ये रुक्मिणीनं भगवंताची पाय पकडली. अहो स्वामी, हा माझा भाऊ आहे, याला मारू नका. काहीतरी झालं तरी तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाचा हत्येचं कारण मी ठरू शकत नाही. कृपा करा माझ्या. तेवढ्यामध्ये बलराम दादा सुद्धा आले. बलराम दादांनी म्हटलं, रे कृष्णा, तो आपला स्वयंपाक झालाय, त्याच्याशी मारतो कशाला त्याला. दादा याला पिछा केला, याची इच्छा नव्हती, काय करायचं. तर त्या रुक्मिणीचा टक्कर करून त्याला सोडून दिला. रुक्मिणी चालला गेला. रुक्मिणीला घेऊन भगवंत द्वारकेमध्ये आले. पण द्वारकेमध्ये भगवंत मात्र लग्नाचा सोहळा करू शकत नव्हते, कारण त्यांना शाप होता. म्हणून ते द्वारकेच्या बाहेर एका माधवपूर या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी लग्नाचा सोहळा केला. तो सोहळा इतका भव्य दिव्य होता महाराज. त्या ठिकाणी सर्व देव आले, गंधर्व आले आणि भगवंताला आपल्या मायेने त्या ठिकाणी मंडप वगैरे सर्व सर्व सजवून ठेवलं. तो आनंदाचं वर्णन एका कवीने केलंय. आपण पंढरपूरचं वर्णन करू, ते माधवपूरचं होतं ना. या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, कोण्याचं वासिंग लगीन जीवाचं लागत, कोण्याचं वासिंग लगीन जीवाचं लागत. Ruक्मिणी
वार्षिक लग्न देवाचं आता आपण या ठिकाणी मानसिक लग्न लावू, मनालाच करू लग्नाचा सोहळा असं समजा की या व्यासपीठावरती आणि वर वधू बसलेले आहेत, ब्राह्मण बाबा आलेले आहेत. ब्राह्मण बाबा म्हणता वधूचा मामा, वराचा मामा चला पाठीमागे उभे राहा, अंतरपाठ धरा आणि ब्राह्मण आता मंत्र म्हणतोय नाही का? म्हणा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं भोरेश्वरं सिद्धिदं मल्लाडो विनायकमहं चिन्तामणि देवरं लीलाद्रिगिरिजात्मकं स्वरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामीणाञ्जनसंस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं वधूरं शुभं भवतु शुभलग्नं सावधान गंगा सिंधु सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रदलया चर्मन्नदी वेदिका चित्रा वेदवती महासुरनदी दातातया गंगकी पूर्णा पूर्ण जले समित सरिता कुर्यात् सदा मंगलं वधूरं शुभं भवतु शुभं राजा भीमक रुक्मिणी सनयनी त्रिकोणी चिंता करी ती कन्या सगुणा रूपवरा कवना देईचे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पो म्हणे लक्ष्मी पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्यात् सदा मंगलं वधूरं शुभं भवतु शुभलग्नं सावधान आली लग्न घडी समीप नवरा देवो निरावागला दुर्गाकी मधुवर्ग पूजन करा अंतरमठा देवरा दृष्टा दृष्ट वधूवरण करिता दोघे करावी मुगी वादंत्री बहुगलबला करणे कुर्यात् सदा मंगलं वधूरं शुभं भवतु शुभं सावधान कोणाविषयी लग्न होते साव चंद्रबलं तदेव द्यावलं गुणबलं तदेव लग्नाचा सोहळा पार पडला. द्वारकेमध्ये आनंदाने ते राहू लागले. पुढे चालून त्यांना प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. पण 100 मुलांना त्या प्रद्युम्नाचा स्मरण केलं. ज्यांचा एक मित्र होता
त्याचं नाव सत्राजित होतं. आणि सत्राजिताला एक मुलगी होती सूर्य भगवानाची. सत्राजित हा सूर्याचा उपासक असल्यामुळे सूर्य भगवंतांना प्रसन्न होऊन त्याला एक समर्थकपणे दिलेला होता की त्या मण्यापासून रोज 8 वार सोनं तयार व्हायचं. आता भगवंताचा मित्र असल्यामुळे भगवंताने एक दिवस त्याला सहज सांगितलं, "अरे सत्राजिता, हा जो मणी हा तू राजा इकडे जर दिला तर याच्यापासून सोनं तयार होईल तर आपल्या राजकारभाराला मदत येईल त्याची. म्हणून तो हा मणी आम्हाला दे." सत्राजित म्हणाला, "जमणार नाही." भगवान म्हणाले, "ठीक आहे, नाही देत तर तुझी इच्छा." यांचं बोलणं चालू झालं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या सत्राजिताचा होता एक प्रसेन नावाचा, तो शिकार करण्यासाठी तो मणी गळ्यात धारण करून आणि जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याचा एका सिंहानं त्या ठिकाणी त्याची शिकार केली, घोड्यालाही मारलं आणि त्या राजाला सुद्धा प्रसेनाला सुद्धा मारलं, त्याचा मांस खाल्लं. त्या ठिकाणी ते झटापटी ते घोड्याचे हाडकं उलट मांसाचे हाडकं दिसत होते. तो सुंदर मणी त्या सत्राजिता प्रसेन जवळचा घेऊन तो तोंडात धरून एका गुफेमध्ये घुसला. ती गुफा होती जामवंताची. त्या ठिकाणी जामवंत होते, आपल्या कुटुंबासहित राहत होते. सिंह कसा त्या जामवंताच्या गुफेत गेला, जामवंतानं त्याचे शिर करून सिंहाला मारून टाकलं. सिंहाच्या मुखातून तो पडलेला मणी आपल्या मुलीला खेळण्यासाठी दिला. त्या जामवंताची मुलगी होती जामवंती नावाची. त्या गुफेमध्ये ती खेळायची. इकडे काय झालं, प्रसेन गेला, हे अजून परत आला नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, शिपाई गेले, पण प्रसेन आता काही पत्ता नाही गेला. मग कानोकानी लोकांच्या तोंडाला काम लागलं, हो ना हो, त्या द्वारकाधीशानं मणी मागितला होता, आज सत्राजिताने काही दिला नाही. त्यानंच त्या सत्राजिताच्या भावाला प्रसेनाला मारलं असावं, तर तो सोन्याचा मणी आपला श्रीमंतपणी घेतला असावा. असं करता करता बायच्या कानावर गोष्ट गेली. आणि आमच्या बायच्या कानावर गोष्ट गेली की त्या माता भगिनी तिथे तर चर्चा फार करत होती. न होणाऱ्या गोष्टी की त्या लोक एवढं चॅनल जोरात आहे त्यांचं. काही वर्षा पहिले ते या गावात दृष्टांत दिला होता. एका गधडीले पोरगा झाला. काय म्हणतो आले? गधडीले पोरगा झाला. लगेच मारला आला, गधडीले पोरगा आला, गधडीले पोरगा झाला. सकाळी सकाळी एका बाईच्या शेजारी होती. शेजारी काय पडते लोक, ती शेजारची बाई सुद्धा आली, तिने लेकरू झालं. मग हे सकाळी बाहेर गेली आणि मग ते म्हणते, गावात तुला काही माहित आहे का सखूबाई? म्हणे काय, गधडीले पोरगा आला. त्याच्यापासून काय अंतरावर दुसऱ्या बाई बसेल होत्या. त्याने ते ऐकलं. मग त्याने ऐकलं की आपल्या गावात गधडीले पोरगा आला. त्याने दुसऱ्याने सांगितलं. असं करता करता सगळं बातमी गेली. शेवटी गावाच्या बाहेर तालुक्यावर गेली, वार्ता आले, गधडीले पोरगा आला, गधडीले पोरगा आला. होऊ शकते बा, त्या विष्णू पुराणात कथा नाही का आपल्या, कोणतं पुराण आहे, पद्म पुराणात की गायले पोरगा झाला कुठं तसा झालाही असेल. पण पोरगा कसा आहे म्हणून फोटो बिटो कॅमेरे घेऊन आले. कुठे आहे पोरगा गधडीले? आता गधडी कोणती, पोरगा कोणती, कोण सांगलं? म्हणे त्या बाईने सांगलं, त्या बाईने सांगलं, त्या बाईने सांगलं, त्या बाईने सांगलं, पोरगा नाही, गधडी नाही. तसं ही बातमी कळत न कळत रुक्मिणीमातेच्या कानावर गेली की श्रीकृष्ण भगवान हा चोर आहे. त्यानं श्रीमंत मणी चोरला. रुक्मिणी मातेला फार दुःख झालं की मी ऐकून होती का लहानपणात त्याने गोळ्या केल्या, गोळ्याच्या घरी जाऊन दोन्ही चोरलं, पण याची काही सवय गेली नाही. म्हणून भगवान आले. रुक्मिणी माता बसून बसली. देव माता काय झालं का तुला?
का बरं तोंड ताणून बसली, कोपऱ्यावर बसली, रोज तुम्हाला वाट बघायची, आलं की पाणी द्यायची. आणि आज काय झालं? बोलायचं नाही तुम्हाला, आणि काय झालं? म्हणून लोक म्हणतात मूळ स्वभाव काही जात नाही माणसाचा. पहिल्यापासून ओळख पडेल आहे ना, म्हणे झालं काय? तुमची चोऱ्या करण्याची मदत होती गेली, एवढी सोन्याची द्वारका तुमची आहे, आणि तरी त्या मनाची अपेक्षा करता तुम्ही. आणि चोरला म्हणे लोक काय म्हणून राहिले तुमच्या नावानं. आणि मला माझा मी बाहेर गेली की मला राग वाटते की माझा नवरा चोर आहे, आणि बाहेर मला हिणवता. भगवंत म्हणता असं का? मी तर चोरी काही केली, म्हणे तुम्ही केली का नाही केली आता निर्णय नंतर होईल, पण लोक म्हणतात यांचे तोंड कसे बंद करायचे. भगवान म्हणाले ठीक आहे, मी चोरी केली नाही, मी माझ्यावर विश्वास ठेव, मी करत होतो चोऱ्या, पण आता मी ते धंदे सोडले, आता मी काही चोऱ्या केल्या करत नाही. म्हणे मग तुम्ही त्या मनाचा तपास लावा, कुठे आहे काय का, आणि तरच मी तुमच्याशी बोली नाही का बोलणार तुमचं माझा आपला. भगवान म्हणाले ठीक आहे. भगवान निघाले आणि जंगलामध्ये गेले, तर त्यांना त्या ठिकाणी त्या घोड्याचे हाड पडलेले दिसले, काही रक्त सांडलेलं दिसलं. त्यांनी पाहिलं काय या ठिकाणी सिंहाचे पावलं सुद्धा आहे, आणि सिंहानं यांना मारलं. मग त्या पावलांचा मागोवा घेत 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 ते त्या गुफेपर्यंत गेले. गुफेमध्ये जाताबरोबर त्या बाईने त्या जामवंतीने त्यांनी माणूस पाहिले, आता ती गुफेच्या बाहेर निघालीच नाही. आणि भगवंत गेले, भगवंताला पाहून ती किंकाळा लागली. ती जशी रडते तसं जामवंत धावत आला, आणि जामवंत म्हणतो तू कोण आहे, कसा काय आला? तो घातचे युद्ध झालं, 18 दिवस युद्ध चाललं मला, पण भगवंतही काय हरत नाही, जामवंतही काय हरत नाही. शेवटी जामवंत म्हणतो की मला हरवणार नाही, या जगामध्ये एकच आहे. मग तो पण ये धामाला गेला, सागे धामाला. हो ना हो, हा भगवंत हा जो आहे हा त्याचाच अवतार असावा. आणि म्हणून जामवंत शरण आला की मला हरवणारा माझ्या प्रभू शिवाय, माझ्या स्वामी शिवाय दुसरा कोणी नाही, तुम्ही कोण आहे ते सांगा. तेव्हा भगवंत म्हणतात की मी द्वारकाधीश कृष्ण आहे. अहो म्हणे माझा राम कुठे आहे? म्हणे रामाचाच अवतार आहे. मग प्रभू एक माझी इच्छा आहे की तुम्ही मला राम रूपामध्ये दर्शन द्या. तुमचा मणी माझ्याजवळ आहे, मी मणी देतो, आणि मण्याबरोबर एक भेट सुद्धा देतो तुम्हाला, पण तुम्ही एकदा मला राम रूपात दर्शन द्या. भगवंताने श्री राम रूपामध्ये हातामध्ये दर्शन मागितलेलं आहे, आणि त्या रूपाचं जामवंताला दर्शन दिलं. जामवंतानं भगवंताला नमस्कार केला, समर्थक मणी दिला, आणि सोबत जामवंती सुद्धा दिली. जामवंतीला घेऊन भगवंत द्वारकेमध्ये तो समर्थक मणी सतराजी राजाकडे दिला. आता लोकांचे तोंड बंद झाले, आणि रुक्मिणीला खात्री पडली की आपला नवरा काही चोर नाही. आता ही जामवंती आणली सतराजिताला परत दिला. त्यामुळे सतराजिताला फार पश्चाताप झाला की मी उगाच याच्यावरती आक्षेप घेतला, याच्यावरती आग घेतला, याला बदनाम केलं. आता याचं प्रायश्चित्त काय करायचं ते या भगवंताशी आपण स्वयंपण करावं. त्यांची जी सत्यभामा नावाची मुलगी होती, त्यांनी सांगितलं भगवान मी तुमचा आक्षेप घेतला, आग घेतला, त्याच्याबद्दल मी माफी मागतो, आणि शिक्षा म्हणून माझी मुलगी तुम्हाला मी अर्पण करतो. अशा रीतीनं भगवंतानं त्या सत्यभामेशी आणि त्याच्या बरोबर जामवंतीशी लग्न केले. किती झाले भगवंताचे लग्न? किती झाले शरणात लग्न देवाचे? कुठे गेला बाबू? सापुडा मामा किती लग्न झाले हो? 3 झाले का?
निश्चित झाले माझा बरोबर आहे का? जमतनी लागली शिरांगा किंवा लक्ष द्या. या झगडे तर मी पाऊस काढलो नाही एका तपल्या एका जागी आहे. 3 लग्न झाले. पुढे एक सूर्याची मुलगी होती कालिंदी. तिनं तपश्चर्या केली आणि सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतलं की मला कृष्ण भगवान पती मिळावा. कृष्ण भगवंताला कळालं की मला पती मला बनवण्यासाठी आणि कालिंदीनं तपश्चर्या केली. कालिंदी म्हणजे यमुना नदी. या यमुना कालिंदीनं तपश्चर्या केली आहे आणि म्हणून भगवंतानं त्या कालिंदी बरोबर सुद्धा लग्न केलं. प्रसन्न झाले आणि तिच्या बरोबर लग्न केलं. पुढे जाऊन एक नग्नजित नावाचा राजा होता. त्या नग्नजिताची मुलगी होती. त्या नग्नजितानं स्वयंवर केला मांडला होता की जो कोणी एकाच क्षणामध्ये हे जे उन्मत्त स्थान आहे या स्थानांना एकाच क्षणामध्ये जो काबूमध्ये आणेल त्याला मी माझी मुलगी अर्पण करेन. कोण आता त्या उन्मत्त स्थानांना व्यसन घालायला एका क्षणामध्ये आणि त्यांना काबूमध्ये आले कोणीच विना उचलायला तयार झाला नाही. भगवान द्वारकाधीशाच्या कानावरती पडलं. भगवान द्वारकाधीश गेले आणि त्या उन्मत्त स्थानांच्या नाकामधून त्यांनी एकाच वेळेस व्यसन घातला आणि त्यांना काबूमध्ये केलं. त्या नग्नजित राजाची मुलगी नग्नजिती हिच्याशी त्यांचं लग्न झालं. किती झालं आता? आता किती झालं बघा. 4 झालं मला. 5 झालं ना. रुक्मिणी, सत्यभामा, जामवंती, कालिंदी, नग्नजिती 5 झालं. 5 झाले. हा बरोबर सांगितलं 5 झाले. पुढे निघाले. पुढे काही दिवस गेले. मग विंद आणि विंद अनुविंद या 2 राजांची बहीण होती मित्रविंदा. या मित्रविंदाचं लग्न दुर्योधनाशी होणार होतं. पण तिनेही मनोमन या भगवंताच्या दिशाला आपला पती म्हणून मानलेलं होतं. हा निरोप भगवंताला गेला की ते मित्रविंदा हिनं तुम्हाला पती म्हणून मानलेला आहे आणि तिचं पाणी ग्रहण दुर्योधनाकडून होणार आहे. तिनं निश्चय केला की मला जर कृष्ण भगवान द्वारकाधीश नाही भेटला तर मी आत्महत्या करून टाकीन. हे कळाल्याबरोबर भगवंत गेले आणि भगवंतानं मित्रविंदाचं अपहरण केलं आणि तिच्याशी लग्न लावलं. पुढे काही दिवस गेले आणि मग भगवंतानं रोहिणी आणि लक्ष्मणा या अरुण पत्नी गेल्या. अशा भगवंताच्या 8 प्रकरणाने झाल्या. इकडे प्रद्युम्न नावाचा मुलगा त्याचं अपहरण शंभरासुराने केलं आणि प्रद्युम्नानं पुढे चालून शंभरासुराने त्या मुलाला मग सागरामध्ये टाकून दिलं. ते एका माशाने गेलं. तो मासा एका कोळ्याला पकडला. त्याला विकायला आणलं आणि राजाच्याच आचार्यानं त्याला विकत घेतलं. राजाकडे जी स्वयंपाक करणारी बाई होती ती मायावी होती. तिने जेव्हा ते मासा चिरला त्याच्यातून तो मुलगा दिसला तर तिच्या मनामध्ये मातृवात्सल्य भावना तयार झाली आणि तिने त्या मुलाचं पालन पोषण केलं. अशा रीतीने त्या सम्राट तो प्रद्युम्न वाढला आणि पुढे शंभरासुराचा वध त्यानंच केला. पुढे जाऊन भौमासुर नावाचा एक महाबलाढ्य दैत्य होता. त्याचंच नाव नरकासुर होता. त्या भूमीचा पुत्र होता पृथ्वी मातेचा. तोही अतिशय दुष्ट होता. त्यानं 16,100 कन्यांना अविवाहित कन्यांना पकडून आणलं होतं आणि आपल्या कारागृहामध्ये बळजबरी दाबून ठेवलं. भगवंताला माहित पडलं. भगवंत
भगवंतानं भौमासुराचा वध केला आणि त्या 16,100 कन्यांना मुक्त केलं. त्या 16,100 कन्या आता मुक्त झाल्यानंतर रडायला लागल्या की देवा तुम्ही आम्हाला मुक्त केलं, पण आम्ही तर कलंकित आहे. आम्हाला या भौमासुरानं भ्रष्ट केलेलं आहे. आम्हाला समाजामध्ये कोणी किंमत देणार नाही. आमची निंदा करतील, आमची उपेक्षा करतील. ज्याच्यापेक्षा आम्हाला जेलमध्येच ठेवलेलं बरं होतं. आता आम्हाला बाहेर काढून आम्हाला हे लाजीरवाणे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आम्ही आत्महत्या करून टाकतो. हे त्यांनी सांगितलं. रडायला लागल्या का भगवान म्हणाले तुम्ही रडू घेऊ नका. भगवंतानं त्या 16,100 मुलींचं पाणी ग्रहण केलं. आता भगवंताच्या किती बायका आल्या मला? 16,160 झाले का? अशा रीतीनं भगवंताचं पट्टराण्या 8 होत्या आणि नंतर या 16,100 झाल्या. अशा रीतीनं भगवंताचं 16,108 राण्या झाल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. कीर्तनाने श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. पांडवांनी महाभारताचं युद्ध जिंकलं आणि पांडव आपल्या हस्तिनापुरामध्ये इंद्रप्रस्थामध्ये राहू लागले. त्यांना खांडवन दिलेलं होतं ना, तर ते खांडवन म्हणजे ओसाड वन होतं. त्या ठिकाणी भगवंतानं आणि मयासुराला सांगून त्या ठिकाणी अगदी मनमोहक असं एक राज्य महल तयार केलं. आज त्या इंद्रप्रस्थाचं नाव दिल्ली आहे. दिल्ली म्हणजे पांडवांचे इंद्रप्रस्थ. मग त्यांना सांगितलं ऋषीमुनींनी की तुम्ही आता राजसूय यज्ञ करा आणि त्या राजसूय यज्ञासाठी धन वगैरे जमा करण्यासाठी निघाले. आता जरासंधासारखे काही शूरवीर राजे होते. अर्जुनानं नकुलसर याला बऱ्याच राजांकडून धन जमा केलं राजसूय यज्ञासाठी. पण आता जरासंधाला कडून आपल्याला धन मिळवायचं आहे, तर कसे मिळवलं जाईल? जरासंधाचा हा काय सांगणार नाही. म्हणून भगवंत अर्जुन आणि भीमाला घेऊन जरासंधाच्या राजवाड्यामध्ये ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले. सकाळी सकाळी तिन्ही ब्राह्मण आलेले आहेत. ओम भिक्षांनी जरासंधाला पाहिलं आणि जरासंध आला. जरासंध हा जरी दुष्ट प्रवृत्तीचा होता तरी तो ब्राह्मणाचा फार सत्कार करत होता. त्यांना दान धर्म करायचा. तो म्हणाला काय पाहिजे तुम्हाला? शिपाला सांगितलं यांना जे अपेक्षा असेल ते दान द्या. मोहरा लागत असतील तर मोहरा द्या. सोनं लागत असेल तर सोनं द्या. धान्य लागत असेल तर धान्य द्या. मग हे ब्राह्मण मंडळी हे 3 होते. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की महाराज आम्हाला तुमच्याकडून काही द्रव्य नको, धान्य नको. आमची अशी इच्छा आहे आम्ही तुमच्याशी मल्लयुद्धाची भीक मागतो.
पोराला की मल्लयुद्धाची भीक मागतो. मल्लयुद्धाची भीक मागणारे हे कोण आहे? ठीक आहे, आता मी तुम्हाला वचन दिलं, तुम्ही ब्राह्मण म्हणून आले, पण आता परिचय तरी द्या. मये द्वारकाधीश कृष्ण मी आहे. हा जो रोडका दिसतो हा अर्जुन आहे, आणि हा दिप्पाळ दिसतो हा भीम आहे. कोणाशी कुस्ती खेळता, मल्लयुद्ध करता? जेव्हा सर म्हणे तू गवळ्याचा पोरगा, तुझ्याशी मी कुस्ती खेळून काय माझी किंमत कमी करू? अरे चोऱ्या माऱ्या केल्याशिवाय तू दुसरं काहीच केलं नाही, तुझ्याशी मी काही कुस्ती खेळत नाही. राहिला अर्जुन, अर्जुन काही माझ्या बरोबरीचा नाही, याच्याशी मी कुस्ती खेळत नाही. मग कोणाशी तर भीमाशी कुस्ती खेळायची. आणि दुसऱ्या दिवशी मग आखाडा तयार झाला आणि कुस्ती चालू झाली. भीमाने त्यांना खूप जरासंध महापराक्रमी होता, म्हणून जरासंधाकडून भीमाकडून जरासंधाचा पराभव होईनाच. काय करावं, जरासंधानं घायल केलं. संध्याकाळ झाली की कुस्ती थांबायची आणि एका खोलीमध्ये येऊन बसायचे. भीम म्हणायचे, कृष्णा तुम्ही तर मस्त आनंदात आहे, मला जाऊन दिलं त्याच्यावर आधी, हे माझा आगन फुटते, हा पराक्रमी येतो. काय भगवान म्हणताय की तू युद्ध करतोय, त्याची कुस्ती खेळतोय, पण माझ्याकडे लक्ष देत नाही. म्हणे आता लक्ष दे. दुसरा दिवस निघाला आणि दुसऱ्या दिवशी कुस्ती चालू झाली. तर या भगवंतानं त्याला असं ते गवताची गाडी अशी केली. मग याला वाटलं की आपणही त्याला समजायला फाळा. त्यानं त्या जरासंधाला दिवसभर त्याचे दोन तुकडे करत गेला, फेकत गेला, पण ते दोन्ही तुकडे याच्यात करून जोडायचे. असाच करत दिवस निघून गेला. काय करावं, याला चिरलं बाहेर, तो म्हणून चिरलं तरी पण हा दोन जिवंत होतो, दोन तुकडे एक होता. मग रात्री बसले, म्हणे काय कृष्णा काय करावं काही समजत नाही, हा मरणारच नाही वाटतं. कृष्ण भगवान म्हणतात तू खेळण्याचे नादी लागतो, माझ्याकडे लक्ष देता, आता उद्या माझ्याकडे लक्ष दिलो. मग तेव्हा त्याला मारायला सुरुवात केली. डाव्या पायावर आपला पाय ठेवला, उजवा पाय हातात धरला. तेव्हा कृष्ण भगवंताने त्या दरवाजी काळी तोडली आणि अशी धरली, एक इकडे आणि एक इकडे. भीमाच्या लक्षात आलं आणि भीमाने त्या गवताच्या काळी साफ करते, एक भाग उजवा भाग डावीकडे आणि डावा भाग उजवीकडे फेकला. आणि अशा रीतीने जरासंधाचा त्या ठिकाणी वध झाला. पण जरासंधाच्या राज्यातून बरंच सोनं चांदी लुटून घेतलं आणि ते राज्य जे होतं ते जरासंधाच्या मुलाला दिलं. पण काही जरासंधाचे सोनं चांदी होतं आणि एक हिरे जरी जरासंधाचा मुकुट होता, फार सुंदर होता. भीमाला त्या मुकुटाचा मोह झाला आणि भीम ते मुकुट सुद्धा घेऊन इकडे आला. आता पुढे राजस्व यज्ञ सुरू होणार आणि राजस्व यज्ञासाठी धन द्रव्य सर्व जमा झालं. देशोदेशीचे राजाने शिशुपाल नंदवक्त सुद्धा होते त्या ठिकाणी. महाभारताच्या युद्धाच्या पहिलीची गोष्ट आहे. भीष्माचार्य द्रोणाचार्य हे होते. आता राजस्व यज्ञामध्ये अग्निपूजेचा मान कोणाला द्यावा हा प्रश्न उपस्थित राहिला. तेव्हा काही लोकांचं म्हणणं पडलं की भीष्माचार्यांना अग्निपूजेचा स्थान द्यावा, काहींचं म्हणणं पडलं की द्रोणाचार्यांना द्यायचा. पण पांडवांचा भाऊ सहदेव म्हणतो की अग्निपूजेचा मान द्वारकाधीश कृष्णाला द्यावा. बाकीच्या लोकांनी अनुमोदन दिलं, ठीक आहे, चांगलं आहे, द्वारकाधीश भगवंताला मान. तेवढ्यामध्ये शिशुपाल उठला आणि शिशुपालानं द्वारकाधीशाला शिव्या देण्या सुरू केल्या. अर्जुन उठला, त्याला सहन झालं नाही. भीम उठला, पण भगवान श्रीकृष्णाला त्या नाही खुणवलं की तुम्ही शांत बसा, मी याच्या आईला वचन दिलेलं आहे, याच्या शिव्या मी मोजतोय. 101 शिव्या झाल्यानंतर मग मी याला पाहिजे. आणि तेव्हा 101 शिव्या झाल्यावर 102 शिवी द्यायला लागले. तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांना आपलं सुदर्शन चक्र सोडलं
आणि त्या शिशुपालाचं मुंडकं उडवलं. अशा रीतीने शिशुपालाचाही उद्धार केला. पुढे जाऊन दंतवक्राचा वगैरे अनेक होता कोंढरक राजा, त्याचाही तो स्वतःला कृष्ण भगवान द्वारकाधी समजत होता. त्याचाही भगवान श्रीकृष्णानं वध केला. आणि मग आता शुकदेवजी महाराज एक पवित्र पावन मंगलमय कथा सांगत आहे. फार गोड कथा आहे. सुदामा कथा. पोरबंदर क्षेत्रामध्ये एक सुदामा नावाचा ब्राह्मण राहत होता. अतिशय सात्विक विद्वान होता, पण स्वाभिमानी होता. भगवंताचं भजन करायचं, रात्रंदिवस परमेश्वराचं द्वारकाधीशाची गुणात व्हायचे, नामस्मरण करायचं. आणि फक्त 5 घर मागून भिक्षा मागे, 5 घराला भिक्षा मागायची. मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर उपाशी. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना भिक्षा मिळत नव्हती. आणि त्यांच्यावर एक त्यांची पत्नी होती, तिचं नाव होतं सुशीला. जसं नाव होतं तशीच बाई होती. सु म्हणजे चांगली, शिला चांगल्या शीलवाली बाई सुशीला. आता जसं नाव आहे तसं फार लोक कमी असतात. आता माझं नाव विजय आहे, पण तिकडे पाच तिकडे पराग आहे. एखादं नाव प्रकाश होता, पण त्याला बॅटरी लावून पाहावं लागत होतं. काळा खोट नारळीच्या वावरात झोपवला तर दिसत. एका बाईचं नाव शांताबाई होतं. शांताबाई पण घरी बघे शांती राहायची. भांडण केल्याशिवाय तिथं पोटच भरायचं नाही. म्हणजे नाव काही असतं, लक्षणं काही असतात. एका बाईचं नाव गंगाबाई होतं. पण गंगाबाईचे कपडे बी घालणे, गंगाबाईच्या घरात बी घाल 8-8 किलो तांदूळ जायची, नाव गंगा. म्हणजे नावासारखी काही लोक राहत नाही, पण सुशीला ही मात्र नावासारखी होती. 2 दिवस 3 दिवस भुकेला राहायची. पायाली तरी कधी पतीला कोंड द्यायची नाही, मारायची नाही. वास्तविक असं आहे, नवऱ्याकडून जर बायकोला सुख भेटलं, खायला चांगलं आहे, दागदागिने आहे, घरामध्ये सर्व गोष्टी आहे, अशा माणसाचा संसार कोणी करतात. पण जो रोगी आहे, ज्याच्यात दरिद्री आहे, अशा माणसाला संसार करत नाही बा. कारण शिकवलं माझं, याच्यापेक्षा त्याला सोडलेलं बरं. पण सुशीला म्हणाली माझ्या भाग्यात जसं असेल तसं. आणि सुशीलेवरती सुदामावरती भगवंताची कृपा खूप होती. बघा, त्यांच्या घरी खायला असतं, त्यांच्या घरी 10 लग्न होऊन 10 वर्ष 20 वर्ष होता, पण पागा हलत नाही. या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, इथे नवस महादेवात पाणी टाक, रोज 4 वाजता उठून महादेवात पाणी टाक, महादेवाला साखर घाल, नाही जमलं तर भावनगरला जा, नाही तर चादरवाल्या बाबाकडे जा. पण तरी कोणाला काही होत नाही. पण हे असे भाग्यवान होते की यांना वर्षा परत लेकरू होता. 12-13 महिने झाले की यांना पाणी. असं करता करता 3-4 लेकरं त्यांच्या घरात, खाण्याची आपत. त्या अवस्था पाहून त्यांचा एक मित्र होता, सुदामाच्या शेजारी राहत होता, चक्रधर नावाचा ब्राह्मण. तो चक्रधर ब्राह्मण म्हणे, अरे सुदामा, असं भुकेलं राहण्यापेक्षा तू माझ्या बरोबर चाल. आपल्या नगरीचा राजा आहे, त्या राजाकडे मी तुला घेऊन जातो. फक्त काही केला तरी तिथे त्या राजाचे गुणगान गायचे. म्हणजे राजा मग आपल्याला पाहिजे तसं देतो. बघ, पाणी किती वट आहे, मला घेऊन जाण्यासाठी पालखी आहे, आणि मला भरपूर काही धान्य काय, दागिने काय, सर्व माझ्या बायकोला पा किती दागिने आहेत तिच्या अंगावर, खायला किती आहे. आणि तुला माझी बायको तुमच्या घरी रोज देते, आणि तुमच्या पोरांचं पालन पोषण करते, तर त्याच्यापेक्षा असं कर माझ्या बरोबर चाल. पण ती म्हणाली काय हरकत नाही, आता भाऊजी सांगताय तर जा त्यांच्या बरोबर. हा सुदाम येऊन गेला त्या चक्रधरा बरोबर त्या राजाच्या नगरीमध्ये. राजा बसलेला आहे. 2-4 वेश्या त्या राजाच्या हातात, कोणी काला देते आहे मद्याचा, कोणी नाचता आहे त्या ठिकाणी मृदंगाचं
तबला मृदंग वाजतोय, पेटी वाजते आहे, गायन चालू आहे. सुदामाला चित्रधर म्हणतो जरा राजाचे गुणगान गा. सुदामा जातो त्या ठिकाणी आणि गुणगान काय गातो. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दयाल छोड़िए, जब तक घट में प्राण भजने हरि हरि, राजा भजने हरि हरि. तो बरेच काळ लागला राजाला. एवढा अनमोल कीर्तीचा नर्द तुला भेटला आणि तू काय हे मद्यपान करतोय, विषय भोगामध्ये देह गमावतोय. तो राजा म्हणाला माझे गुणगान करण्याऐवजी हा मला उपदेश करतो. शिपाई याला घ्या आणि आपल्या पायऱ्यांवरून ढकलून द्या. त्या सुदामाला तिथून ढकलून दिलं. त्याला जखमा झाल्या. कसा तरी लंगडत पांगत घरी आला. बायको म्हणाली काय झालं मला, तुला ऐकून गेलो मी त्याच्याजवळ आणि त्याचं मला ते खोटं तर काही गुणगान येत नव्हतं. गुणगान करायचे तर मला एकच माहिती आहे, माझ्या भगवंताच्या शिवाय दुसरी कोणाची गुणगान करायचे नाही. आणि गुणगान करण्यासारखा माझा भगवंतच आहे, दुसरा काय गुणगान का. जो व्यसनी आहे दारू आहे त्याचे काय गुणगान करायचे. सुदामा ब्राह्मण दरिद्री होता, महाराज केलं राहायला तयार होता, पण त्यानं खोटं गुणगान केलं नाही. आमचे कीर्तन का महाराज एखाद्या दारुण्यानं तारीख दिली तर तिथे जाता आणि कीर्तनात 15 मिनिट त्याचं वर्णन करता. भाऊ असे भाऊ तसे आणि भाऊनी तारीख दिली. अरे शुद्धी करायची आहे तर भगवंताची करायची. त्याच्याबद्दल शुद्धी करून तुम्ही पाप वाप घेताय. काय आवश्यकता पडली आपल्याला शुद्धी करायची त्याची. तो कसा आहे तुमच्यापेक्षा त्या गावच्या लोकांना माहित आहे. तो ज्याच्या गावात तो राहतो आणि हे लोक त्यांची स्तुती करतात. भाऊ असे भाऊ तसे काय अशा रीतीनं त्या सुदामाने काही नरस्तुती केली नाही. नरस्तुती कधी दावी करा हे तो न घडे जाणार. मला हे घडायला नको. नराची स्तुती करायची नाही, करायची स्तुती तर भगवंताची करायची. जे स्पष्ट आहे ते सांगायचं. सुशीलेला सांगता सुशीला मी तिथे गेलो पण तो दारू पीत होता. त्याच्याजवळ बेशा नाचत होत्या आणि मला ते पाहुण्याने मी उपदेश करायला गेलो तर त्यानं माझी अशी हालत केली. आता मला परत पाठवू नको बरं. सुशीलेला इतकं झालं की माझ्या आग्रहाने गेले. काय हरकत नाही. सुशीलेला मी हळद आणि काही शेकसा केली. त्याच्या जखमा चांगल्या केल्या. एके दिवशी भगवंत रोज त्या भगवंत द्वारकाधीशाची गुणगान गायचे आणि मुलं 3 दिवस झाले मात्र त्यांच्या घरी काही शिरलं नाही, पिकलं नाही. मुलं पोट पाठ एक झालं आणि आई भाकर आई जेवायला दे. आता त्या मुलांची भूक आणि त्या मुलांच्या आरोळ्या मात्र आईला सहन झाल्या नाही. आई म्हणते स्वामी माझ्याशी इच्छा आहे तुम्ही तुमचा मित्र द्वारकाधीश आहे ना, राजा आहे ना, तर मला असं वाटतं तुम्ही राजाकडे तुमच्या मित्राला भेटायला जायचं. तुमचा मित्र काहीतरी कृपा करेल. सुशीला काय मागण्यासाठी जर तुम्हाला मागवत असेल तर मी जाणार नाही, मागणार नाही. मलाही माझा मित्र आहे तुम्हाला आठवण करून गेली ठीक आहे. बरेच वर्ष झाले आणि गुरुग्रहातून बाहेर निघालो तेव्हापासून माझी त्यांची भेट नाही तर मी जातो. पण शास्त्र म्हणते गुरु मित्र आणि देव यांच्याकडे रिक्त हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. आता मी रिकाम्या हाताने काय जाऊ. सुशीला म्हणते काही चिंता करू नका. फाटलेल्या उपरण्यामध्ये तिने शेजारच्या 3 घरून 3 मुठा तांदूळ आणले. आता 3 घरचे तांदूळ होते ते काही पिवळे होते, काही लालसर होते, काही पांढरे होते. ते 3ही मुठा भरून त्या फुलचंदीमध्ये भारल्या उपरण्यात आणि सुदामाला दिलं. सुदामा 2-4 दिवसाचा उपाशी होता. अंगात शक्ती नाहीये, डोळे खोली गेलेले आहे आणि त्या पोरबंदरहून द्वारका किती दूर आहे. कसं जाऊ. रस्त्याने निघाला. चालता अंधार यायच्या, पायाला ठेचा लागल्या, बोट फुटले, कुठे खाली पडायचा, काटे पोचले. भगवान करुणा दिला नाही. भगवान म्हणतो माझ्याकडे जर तुम्ही 2 पावलं आले ना तर मी 100 पावलं तुमच्याकडे. भगवंताने लगेच एक रूप धारण केलं गाडीवानाचं आणि गाडीवानाचं रूप धारण करून गाडी हाकत आले
ए ब्राह्मण देवता कुठे चालले तुम्ही? अरे मला द्वारकेला जायचं रे बाबा. तुम्ही कुठे जाताय? मलाही तिकडे जायचं आहे. चला बसा गाडीमध्ये. त्या भगवंताला त्याला गाडीमध्ये बसवल्यानंतर चालली गाडी. मग पुढे नदी लागली. भगवंताने सांगितलं की आपण थोडं बैलांना आराम देऊ. आता या ठिकाणी आपण जेवण करू. भगवंताने आपली शिदोरी सोडली आणि सुदामाला सांगितलं हात धु मित्रा. आता तू आणि मी मित्रच आहे. आपण गाडीमध्ये आलो होतो. सुदामा म्हणाले तुम्ही का मला भूक नाही? पोट एकदम खाली झालेलं आहे. अंगामध्ये ताण नाही, ताकद नाही, डोळे खोल गेलेले आहे. तरी सुदामा म्हणतो की तुम्ही खा, मी काही खात. भगवंत आग्रह करता सुदामाला घेऊन बसता. अर्धी भाकर सुदामाच्या हातावर देता. सुदामा भाकर घेतो आणि तोंडाजवळ देतो. तेवढ्यामध्ये आई भाकर दे, खायला दे. त्या मुलाची हाक आहे कानावर येते. तो घास तसा तसा राहतो. सुदामा रडत राहतो. काय झालं मित्रा? काय नाही काय नाही. अरे खाना मग रडतो का? काय नाही मित्रा, माझे मुलं भाकर करायचे पण त्यांना भाकर नव्हती. ठीक आहे ते होईल ते प्रारंभात त्यांचं ते पाहतील. पण तू तर जेव. मोठ्या मुश्किलीनं भगवंतानं त्याला जाऊन त्या घरात जेवण घातलं आणि द्वारका जवळ आली. आणि भगवंत म्हणता हे बघ ती दिसते ना, ती द्वारका आहे. आता मला ह्या दिशेला जायचं आहे. आपण इथपर्यंत आलो, सोबत काय हरकत नाही. आता तुम्ही गाडीच्या खाली उतरा आणि हळूहळू त्या द्वारकेला जा. त्याने खाली उतरले. तो गाडीवान तिकडे निघून गेला, तो होऊन गेला. हे द्वारकेमध्ये आले. चौकशी करता की द्वारकाधीश कुठे राहतो, द्वारकाधीश कुठे राहतो. चौकशी करता करता महाद्वाराजवळ गेले. त्या ठिकाणी अनेक शिपाई होते. त्या शिपायाने अडवलं, ए बाबा कोण आहे? कुठे चालले तुम्ही? मला द्वारकाधीशाला भेटायचंय. द्वारकाधीशाला का? बरं तुम्ही इथेच थांबा. आम्ही जातो आणि तुम्हाला पाहिजे ती भिक्षा घेऊन येतो. मला भिक्षा नको आहे, मला द्वारकाधीशाला भेटायचं आहे. अहो कसं काय भिक्षा नको आहे? द्वारकाधीशाला का बरं भेटता? काही दारा नाही का? नाही तो माझा बालपणचा सखा आहे. ते शिपाई हसायला लागले. हा असा दरिद्री ब्राह्मण याचं धोतर फाटलेलं आहे, शरीर जीर्ण झालेलं आहे, डोळ्यामध्ये चिपटे आहेत, डोळे खोल गेलेले आहेत आणि हापकतो आहे. याच्यामध्ये चालण्याची सुद्धा शक्ती नाही. आणि कुठे द्वारकाधीश? त्या काय तर म्हणे माझा मित्र आहे. हसायला लागले. पण त्या 4-5 शिपायांमध्ये एक शिपाई होता. तो म्हणाला अरे आपलं काम आहे राजाला जाऊन निरोप द्यायचा. हसू नका. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. कोणाचं दुःख मन दुखवू नका. आपल्याला जर त्याचं सांत्वन करता आलं नाही तर काही हरकत नाही. पण त्याच्या दुःखावरती आपण हसून त्याच्या दुःखावरती मीठ सोडण्याचं काम करू नका. जात कोणीतरी आणि म्हणून ते जात नाही. काय जावं तेव्हा तो विनंती करताना तो पोरगा असताना मस्त विनंती करत असतो त्यांना, अरे द्वार पालो कन्हैया सिकालो. अशा रीतीने शिपाई गेले आणि शिपायाला जाऊन द्वारकाधीशाला सांगितलं, द्वारकाधीश की जय हो. काय आहे महाराज? एक दरिद्री ब्राह्मण आपल्या राजवाड्याच्या महाद्वारावरती आलेला आहे. काय नाव आहे त्याचं? त्याला घेऊ द्या ना. मग त्याला काही द्या ना, काय गरज आहे? तो म्हणतो मला भिक्षा नको, मला भेटायचं द्वारकाधीशाला. का बरं? काय अडचण आहे? काय दुःख आहे त्याला? द्वारकाधीश तो म्हणतो की द्वारकाधीश माझा मित्र आहे. काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव त्यानं सुदामा सांगितलं. सुदामा, माझा सुदामा आला, माझा सुदामा आला. रुक्मिणी सत्यभामाने आपत्ती जवळ बसलेले आहेत आणि भगवंत धावत आले. माझा सुदामा कुठे आहे? माझा सुदामा कुठे आहे? शिपाई जाऊन भगवंत परत यायला थोडा विलंब झाला होता. ह्या सुदामानं दारावरती निरोप दिला पण मनात त्याच्या संकल्प चालत होता. ही सोन्याची नगरी द्वारकेत द्वारकाधीशाची आता तो राजा आहे
आणि तो या गरीब मित्राला काय ओळखणार आहे? सर्व संतीचे आहे, मी माझी दरिद्री आहे, मला तो भेटणार नाही, मला ओळखणार नाही. आणि म्हणून सुदामा परत मार्गाने घरी येण्यासाठी निघाला. द्वारकाधीश पळत आले, काय सुदामा, काय सुदामा? या द्वारपालांना विचारलं, कुठे गेला सुदामा? प्रभू वह येस दिशाकडे गेला. भगवंत त्या दिशेने पळताय, सुदामाकडे जातोय. सुदामा, ए सुदामा, जरा आलो जाओ रे सुदामा. सुदामा मागे ओळख मारतो, भगवंत आहे. सुदामा थांबला, भगवंत गेले, कडकडून मिठी मारली. मित्रा, महाद्वारापर्यंत आला, परत चालला. भगवान खरं सांगू का, मला असं वाटलं की एवढा ऐश्वर्यवान भगवान आहे आणि तो मला ओळखेल का नाही ओळखेल, आपला मित्र म्हणून स्वीकारेल का नाही स्वीकारेल, अशी शंका माझ्या मनात आली आणि म्हणून मी परत आलो. ठीक आहे चाल. सोबत हात धरून चालायला लागले व सुदामाच्या पायात काटे बसलेले होते, ठोकरा लागलेल्या होत्या. सुदामाच्या अंगामध्ये शक्ती नव्हती. भगवंतानं सुदामाला कडेवरती घेतलं आणि कडेवरती घेऊन भगवंत द्वारकेच्या महालामध्ये जायला लागले. शिपाई कौतुक पाहताय का भाग्यवान. सिंहासनावर बसवलं. सर्व राणी आल्या. रुक्मिणीला कळालं की हा कोणीतरी महान महात्मा दिसतो, कोणीतरी भगवंताचा जवळचा दिसतो. याचं आद्य पूजा करतील, मानस पूजा करतील म्हणून रुक्मिणी आणि कलशामध्ये पाणी घेऊन येते, पराती घेऊन येते. पण भगवंत त्या सुदामाला सिंहासनावर बसवून सुदामाची दशा भगवंताच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागतात आणि भगवंत ढळढसा रडतात. नेक कर सुदामा की दशा, करुणा करके करुणा घन रोए, पानी परात को छुए नहीं, नैन के जल से बगल होई. त्या सुदामाचे पाय आपल्या डोळ्याच्या आसपास धुतलं. सुदामा किती दुःख भोगलेले, पाय वगैरे धुतलं, पूजा केली आणि मग भगवान म्हणतात, काय लग्न चालत होता तो पाय काटे टोचले काय? भगवंताने त्याचा पाय आपल्या तोंडाजवळ धरला आणि त्याच्या पायातले एक एक काटा काढला. एक काटा इतका जबरदस्त घुसलेला होता सज्जन हो की भगवंताने चिमटा जरी धरला तरी त्या चिमट्यामधून तो काटा निघाला. शेवटी भगवंतानं त्या सुदामाचा पाय आपल्या तोंडाला लावला, दाताच्या चिमटीमध्ये तो काटा पकडला. सुदामा म्हणायला लागला, हे भगवान, तुम्ही द्वारकाधीश आहात, तुमच्या एवढ्या पत्नी तुमच्या जवळ आहे आणि तुम्ही माझा पाय तोंडाला लावून धरला. बंद झालं, नको करा तुम्ही असं. भगवंत म्हणाले की सुदामा, किती दुःख भोगलं रे. भगवंतानं त्या सुदामाचा पाय आपल्या तोंडाजवळ घेऊन दाताच्या चिमटीनं काटा काढला आणि मग सुदामाचं पूजन वगैरे करून त्याला खायला दिलं. देणार सुदामाला जेवण जात नव्हतं. भगवंतानं समजून त्याला जेवायला दिलं, आंघोळ घातली, सुंदर असे कपडे धारण केले. आणि त्याच्या अगोदर काय झालं, काय सुदामा कसा आहे, काय विशेष लग्न वगैरे झालं की नाही? झालं ना मित्रा. मला मग लग्नाची चिठ्ठी तर काही दिली नाही तुम्हाला. मला तुम्हाला दिली का? या कोण आहे म्हणे, माझ्या बायका आहे. मग एवढे लग्न तू केले, मला आठवड्यानी एक चिठ्ठी दिली, मी काय तुला चिठ्ठी देणार? बरं जाऊ दे, आता जे झालं ते झालं. बरं माझ्या वहिनीचं नाव काय? पोरगी नाही का? कसं आहे काय? सुदामा सांगतो की माझ्या तुमच्या वहिनीचं नाव सुशीला आहे, 4 लेकरं आहे, तुमच्या कृपेने सर्व चांगलं आहे. लेकिन सुदामा, मेरी भाभी तुम जब इधर आने को निकले थे, मेरी भाभी ने मेरे लिए कुछ भी नहीं दिया. काही भेट म्हणून दिली नाही का? हाती पोचली अशी का? नाही नाही, काही नाही दिली. आता त्याला लाज वाटत होती की हा फाटक्या उपरण्यातली 3 रंगाची 3 तांदूळ आणि मी याला कसं देऊ, म्हणून कुठली दाबतो. क्यों छुपा रहा है? आदत नहीं गई तेरी. बचपन में जब गुरु महाराज के घर को थे तभी चुरा चुरा कर चने खाए और अभी चुराने की चुराना है ऐसा लगता है. आज भगवंताला त्याला चोरून खाल्लं होतं म्हणून भगवंतानं त्याला सांगितलं
भगवंतानं त्याला हात पकडला, त्याची पुढच्यानी वळायला लागले, पुढच्यानी खोलली आणि फटकी मारता तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता आली. अहो एकटे काय खाताय, आम्हालाही द्या, आम्हालाही द्या. त्या दोघांनी आणि मग आजूबाजूला त्या राण्या होत्या त्यांनी खाल्लं, तर काय संपूर्ण तिन्ही लोक तृप्त झाले त्या पाहिजे. भगवंताने येता सांग पूजन वगैरे केलं, नवे नवे कपडे धारण केले. पण सुदामा 3 दिवस राहिला, पण सुदामाने काही सांगितलं मागितलं नाही. बरं देवा जातो आता मी. भगवान म्हणता ठीक आहे. भगवंताने विचार केला की हा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तिकडे मुलं त्याची पत्नी सात्विक आहे, ती काही खाणार नाही, उपाशी यायची वाट पाहत आहे. लक्ष्मी माता आहे किंवा भगवंताला म्हणते तुमचा मित्र आहे आणि त्याची अशी अवस्था देणार काही कृपा करा ना. भगवान म्हणता मी काय कृपा करू, तुला करायची असेल तर तू कर. तुम्ही त्या भगवंताने त्याच्याकडून पोहे खाल्ले, त्याचा उपकार उत्तीर्ण लगेच लक्ष्मी मातेनं विश्वकर्माला बोलावलं आणि आज्ञा केली की सुदामा पोरबंदरला पोहोचण्या अगोदर सुदामाची नवीन सुवर्णमय करावी प्रतिद्वार आणि त्या ठिकाणी सुदाम व्यवहाराला जाहीर करावा. धन द्रव्य संपदा दागिने सर्व ते सुदामाच्या नगरीमध्ये विश्वकर्माला तयार केले. सुदामाने घेऊन जातो तेव्हा आता भगवान म्हणाले ठीक आहे जा. सुदामा निघाला. सुदामाच्या अंगावरती देवाचे पितांबर कपडे होते. सुदामा निघाला. भगवंत आवाज देता, ए सुदामा घरी चालला. बरे हो, हे कपडे तुला रे काय मी तुला घरी न्यायला दिले होते. सुदामा म्हणाले ठीक आहे. त्याला वाटलं मनात की नाही काय तर कमीत कमी कपडे राहतील, 1 2 4 5 महिने आपले पास होऊन जातील. पण भगवंत म्हणतो ते कपडे ना, ते फाटे कपडे दिसते. अगेसून निघाला आणि पोरबंदरला आला तर तिथे येऊन पाहतो या ढिमाखाली तर आपली झोपडी होती आणि हा महल आणि हा सोन्याची एनबी आपण प्रयोग द्वारकेला तर यालो. त्या सुदामाला काही कोणाने पाहिलं, धाव गेले. ज्या राजानं सुदामाला लाख मारून काढलं होतं तो राजा आता सुदाम देवाले म्हणून पालखी घेऊन ढोल नगारे घेऊन स्वागतासाठी आला. ज्याला त्याचा अंगीकार केला नारायणे निंदे केही तिने वंदे केले. सुदाम देवाची किंमत पाडली. सुदाम देवाच्या स्वागतासाठी ते आले. वादकास त्याला नेलं, घराजवळ गेला तर काही वर गेले आणि सुशीलाला सांगायला लागले की तुमचा सुदाम देवाला आहे. सुशीला निघाली, पंचायत घेऊन ऑप्शन करण्यासाठी निघाली. सुशीलाला ती पिवळी ढवळी पाहून सुदाम ओळखू शकला नाही. ते म्हणते स्वामी मला ओळखलं नाही. अहो मी तुमची सुशीला. अशा रीतीनं भगवंतानं आपल्या सुदाम देवाला गेले आणि त्या नगरीमध्ये राहिले. राजा म्हणे आता मी तुमचा दास आहे, या नगरीचे राजे तुम्ही आहे आणि या नगरीला सुदाम नगरी असं नाव पडलं. शुकदेवजी सांगतात राजन जो भगवंताला काहीच मागत नाही ना, भगवंत त्यांची न मागता सर्व इच्छा पूर्ण करतो. भगवंत अगोदर दुःख का देतो. भगवंताचं नाव आहे हरी. हरी नावाच्यासाठी आहे तो ज्याच्यावरती कृपा करतो त्याचं सर्व हरून करतो. भूको मार भूको सवार तुम्हार पार छान पाछे करू माला माल. तो अगोदर कसुरी घेतो. भुकेला मारी काय आक्षेप येतील, काय दुःख येईल, अनेक संकट येतील आणि त्याच्यामधून जर मनुष्य पास झाला तर त्याला मालामाल करून देईल. असा एखाद्याचा निष्कर्ष आहे. सुदाम देव आता त्या ठिकाणी भगवंताला जे काम करून सर्व लोकांना सांगतात एकादशी व्रत करा आणि श्रीकृष्ण भगवंताचं भजन करा. कसं करा? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
आरतीसाठी सकाळचे अन्नदाते मुकेश देवचंद पाटील आणि संध्याकाळ